गॅस सिलेंडर, सोनं, चांदी आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता देशभरात पेट्रोल डिझेल सुद्धा महागलं। पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची होत असलेली घसरण ही इंधन दरवाढी मागची मुख्य कारणं। दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांची ही माहिती। मुंबईमध्ये 106.50 रुपये पेट्रोल, डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार, तर पेट्रोल डिझेलचे हे नवे दर आजपासून लागू। गेल्या 42 महिन्यांमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर वाढल्यामुळे देशभरात महागाईचा हा भडका। कमर्शियल सिलेंडर 993 रुपये, सीएनजी 2 रुपये, तर सोनं चांदी आयात शुल्क 15% वाढलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्री परिषदेची बैठक होणार, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। मंत्री परिषदेची ही बैठक 21 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास, फडणवीस बुलेटवरून विधान भवनात। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा हा बाईकनं प्रवास। उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पुणे बारामती दरम्यान ऑन रोड दौरा, तर बारामतीच्या होळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी जाताना हेलिकॉप्टरनं प्रवास टाळला। मुंबई ते पुणे विमानानं, तर बारामतीकडे जाताना कारनं प्रवास। शासनाचे इव्हेंट रद्द करा। सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातनं बाहेर या। नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक। राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची सुद्धा मागणी। निवडणुकीच्या निकालानंतरच आवाहन का केलं? इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल, तर मोदींना सर्वपक्ष बैठक बोलावण्याची मागणी। प्रचार दौऱ्यांसाठी हजारो कोटी खर्च करणारे आता त्यागाचं नाटक करतायत, तर हा फक्त युद्धाचं नाही तर 12 वर्षातील अपयशी आर्थिक धोरणांचा परिणाम। आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। पालखी मार्गाच्या पाहणीवेळी नितीन गडकरींचा बसमधून प्रवास, मात्र गडकरींच्या बसमागे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 40 गाड्या। मंत्री नितेश राणेंचा शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास। एकदा बाईकनं आलं म्हणजे प्रश्न सुटत नाही। सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानानं फिरतात। अंबादास दानवेंची टीका, तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं। अनिल परब यांचंही आवाहन। केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीच्या दौऱ्यावर असताना 20 ते 25 वाहनांचा ताफा, तर माझ्या ताफ्यात एकच गाडी, मात्र कार्यकर्ते माझ्याकडे काम घेऊन आलेत। रामदास आठवलेंचं यावर स्पष्टीकरण। डीसीएम सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची डीपीडीसी बैठक घेणार। जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑनलाईन बैठक पार पडणार।